नमस्कार मंडळी. आज आपण स्नेहाज किचनमध्ये गावरान पद्धतीने अतिशय चविष्ट असं वांग्याचं भरीत बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 2 वांगी घेतली आहेत. भरताची वांगी आहेत ही चांगली स्वच्छ धुवून घ्यायची. यानंतर याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची. इथे वांगी मी आता चांगली पुसून कोरडी केली आहेत. आता आपल्याला भरीत बनवण्यासाठी पुढची स्टेप करायची आहे, ती म्हणजे वांगी प्रथम आपल्याला गॅसवर भाजून घ्यायची आहेत. त्यासाठी पहिल्यांदा वांग्याला आधी तेल लावून घ्यायचं. वांग्याला आता तेल लावून झालेलं आहे. आता आपल्याला सेकंड स्टेप अशी करायची आहे की वांगं आपण कट करून बघायचं. कधी कधी वांगं दिसायला वरून छान दिसतं पण आतून खराब असतं. त्यामुळे कधीही भरीत बनवताना वांगं हे कट करून बघायचं. माझी दोन्ही वांगी आता कट करून झालेली आहेत. आता आपण पुढची स्टेप करूया, म्हणजे गॅसवर आता वांगी भाजून घ्यायची. ही अशा प्रकारे वांगी आपल्याला आता भाजून घ्यायची आहेत आणि अधूनमधून याला आपण चेक करत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता वांगी आता आपली मस्त भाजली आहेत. वांगी भाजण्यासाठी मला एकूण 10 मिनटं लागली. आता वांगी भाजली आहेत एकच ओळखायचं कसं, तरी वांग्यावरचं साल असं निघायला लागलं की समजायचं वांगं आपलं चांगलं भाजलं आहे. आणि बघू शकता ते वांगं आपलं एकदम मऊ असं भाजलं आहे. आता आपण गॅस बंद करू आणि ही वांगी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपण वांग्याची साल काढून घेऊया. वांगं चांगलं भाजलं आहे त्यामुळे त्याची साल ही सहज निघत आहे. कधी कधी काय होतं, वांगं नीट भाजलं गेलं नाही तर त्याची साल पण व्यवस्थित निघत नाही आणि वांगं आतून कच्चं राहतं. त्यासाठी भरतासाठी वांगं चांगलं भाजणं हे खूप महत्त्वाचं आहे. वांग्याची आता सालं काढून झाली आहेत. आता आपण त्याचे देठ काढून घेऊ आणि हाताने त्याला चांगलं मॅश करून घ्यायचं आहे. आज वांग्याचं भरीत मी लोखंडी तव्यात बनवणार आहे. त्यासाठी मी एक लोखंडी तवा गॅसवर ठेवला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. त्यानंतर 5-6 कढीपत्त्याची पानं घालायची. यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा. एक मोठा कांदा मी घेतला आहे, कारण वांग्याच्या भरताला कांदा हा जास्त लागतो, म्हणून इथे मोठा कांदा बारीक चिरून मी घातला आहे. कांदा आपल्याला चांगला गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. यानंतर यामध्ये आपण घालूया एक बारीक चिरलेला टोमॅटो. टोमॅटो पण आपण चांगला मिक्स करून घेऊ. यानंतर यामध्ये आपल्याला घालायची आहे 1 चमचा हळद आणि चवीप्रमाणे लाल तिखट. हे आता आपण सगळं मिक्स करून घेऊया आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घेऊ. 1-2-3 मिनटं झाले आहेत आणि टोमॅटो आपला बघू शकता तुम्ही एकदम मऊ शिजला आहे. आता यामध्ये आपण मॅश केलेलं वांगं घालूया. आता हे चांगलं आपल्याला या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण घालूया चवीप्रमाणे मीठ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. नंतर यावर झाकण ठेवून याला 2-3 मिनटं वाफ काढून घ्यायची. 1-2-3 मिनटं झाली आहेत आणि तुम्ही बघू शकता अतिशय चविष्ट असं गावरान पद्धतीने आपलं वांग्याचं भरीत तयार झालं आहे, ते पण अगदी कमीत कमी साहित्यामध्ये. यावर आता आपण थोडी कोथिंबीर घालून घेऊया. तयार झालं आपलं मस्त असं चमचमीत वांग्याचं भरीत. वाट कसली बघताय? आणा बाजारातून वांगी आणि बनवा मी सांगितल्याप्रमाणे आणि कमेंट करून मग नक्की सांगा की कसं झालं आहे ते. तोपर्यंत नमस्कार.